सर्वांना नमस्कार. आपल्या महाराष्ट्राची लोकधारा हा मुळात आपल्या मातीचा श्वास आहे, आपली परंपरा आहे, आपली खरी ओळख आहे आणि ती मराठीतून आहे. मुळात आपल्या भाषा या आपल्या पूर्वजांच्या आत्म्याचे निश्वास आहेत आणि ते प्रत्येकाने टिकवणं हे आपल्या प्रत्येकाचंच कर्तव्य आहे. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे विद्यार्थी आज इथे महाराष्ट्राची लोकधारा सादर करत आहेत. सकाळ होते, सकाळी भूपाळीचे उठी उठी गोपाळा हे सूर कान पडतात आणि आपल्या मराठमोळी जी सकाळ आहे त्याची छानशी सुरुवात होते. वासुदेव येतो आणि मग गण, गवळण, अभंग, कीर्तन, वगनाट्य असे सगळे अगदी लावणीपासून पोवाडा, अभंग, गोंधळ या सगळ्या अभिजात ज्या कला आपण म्हटलेल्या आहेत, आपली लोकसंस्कृती जी आहे ती या लोकधारेमधून आमचे विद्यार्थी सादर करणार आहेत. आणि ही सगळी लोकसंस्कृती ही आपल्या लोककलेची पाळंमुळं जोपासणारी आहे. जेव्हा आपण आपली संस्कृती टिकवतो तेव्हा आपण आपला देश टिकवत असतो. या संपूर्ण कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय प्राचार्य डॉक्टर विलास उगले सर यांचे आम्ही आधीच आभार मानतो, कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वाद्यवृंद आज आमच्या महाविद्यालयाला मिळालेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच हा कार्यक्रम इथे घडतो आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण नृत्याची कोरिओग्राफी जी केली आहे ती प्राध्यापक सिद्धी खरे आणि चैतन्य यांनी केली आहे. संगीत विभाग जो आहे तो चंद्रेश चव्हाण यांनी सांभाळलेला आहे. आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब गव्हाणे सर यांनी संपूर्ण या टीमला एक मोरल सपोर्ट आणि छान तयारी करून घेतली आहे. आणि या सभागृहामध्ये अनेक मान्यवर आहेत. राजीवजी श्रीखंडे सर इथे आहेत, राजीवजी तांबे आहेत आणि अनेक मान्यवर मला इथे दिसत आहेत. सगळ्यांचे आभार मानते आणि आपण महाराष्ट्राची ही लोकधारेला सुरुवात करूयात. मनापासून धन्यवाद. काय आजोबा सकाळ सकाळी हा जुनाट रेडिओ लावून ठेवलाय. माझी झोपमोड झाली ना. हो ना आजोबा, तसं पण दादाची आत्ता कुठे सकाळ झाली, नाहीतर त्याला त्याचा अलार्म सुद्धा 12च्या आधी उठवत नाही. अरे बाळा, जुना रेडिओ नाही येतो, हीच असेल मराठी सकाळ. आमच्या काळी दिवसाची सुरुवात अशीच असायची आणि जे तुमचा अलार्म करत नाही का ते आमच्यासाठी आमचा पिंगळा करायचा. त्यामुळं आमची सकाळ बरोबर सूर्याबरोबर व्हायची, अशी दुपार तिपार नाही. अहो ती माझी बॉडी क्लॉकच तशी आहे. ते नाईट आऊल आहे ना मी. बरं हे पिंगळा म्हणजे काय? तसा उल्लू आहेच म्हणा, पण आता ऍक्सेप्ट पण केलं. आणि काय रे, तुला पिंगा म्हणजे काय ते माहित नाही? पिंगा अगं पोरी, तो वाला पिंगा. अच्छा, म्हणजे तीच एक गोष्ट अशी धरायची आणि आपलं चालवायचं पिंगा अगं पोरी. अरे पिंगा नाही, पिंगळा. तुम्हालाही माहिती नसेल पिंगळा, कदाचितच ऐकला असेल. चला, महाराष्ट्राची पारंपरिक सकाळ कशी सुरुवात होती ती पाहूयात. चला चला. तू ऐक नाग बाई, तू राम नाम घेई, मानव देह आला जन्मला, संसार केला काय. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो र ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. तुम्ही माणसान घरदार समद इथंच राहतय सार. माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो र ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. सुंदर माझी जाती फिरते मोजुकी, मोव्या गाऊ कौतुकी. तू येरवा विठ्ठला, तू येरवा विठ्ठला, तू येरवा विठ्ठला. जीव शिव खुंटी प्रपंचाचे देते, लावून पाची बोट
जागवत आली वासुदेवाची स्वारी. सूर्यासंग ईर्षा धरतोय अंधार ग अंधार. उजेड केला घेतो म्हणून बेजार गा बेजार. बापाच्या मोर पुण्याई पडतीया भारी. अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. तुम्ही खरंच बोलले आजोबा. काय म्हणलं होतं का तुमची नाही? पहाट तर खूप इंटरेस्टिंग होती, मग पण सकाळचं काय? काय काय दुपार काय? बरं बाळ, दुपार ठीक आहे. आता मी बोलू की नको? का चॉकलेट खाल्ल्यासारखे माझे डायलॉग पण खातेस? नाही बरोबर. हा, तर मी काय म्हणत होतो, तुमची पहाट खूप छान आहे, हा. पण त्याच्यानंतर तुम्हाला परत ते बोरिंग रटाळवाणे काम दिवसभर करावे लागायचे ना. अरे माझ्या सोन्या, तुला जे वाटतं ना हे ते वाईफ सेट करणं तुम्ही इन्व्हेंट केलं. अरे ते आमच्या पिढीचं मिशो वर्जनच आहे. आणि तू ज्या कामांना बोरिंग म्हणतोयस का, तीच काम करत करत शेतात भात लावणाऱ्या शेतकऱ्यापासून ते समुद्रात उतरलेला कोळी आणि मेंढरांच्या मांग डोंगर मापणारा आमचा धनगर, हे असेच गाणे म्हणायचे. आणि मग त्यांच्या गाण्याच्या तालावर आम्ही रमून जायचो. पण हे किती छान आहे ना. पण एवढं कोणती अशी गाणी होती की ते एवढं एन्जॉय करायचे? ते एकदम लाईव्ह स्पॉटीफाय वाला एकदम फील. हा हो, पण हे सगळं झालं कामाबद्दल. एंटरटेनमेंटचं काय? आपला फंडा फिक्स आहे. हे बघा, जितकं काम तितकं लाईफ पण एन्जॉय करता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर. मग त्यासाठी तुम्ही काय कराल सर? अरे बाबा आम्ही करायचो की. अरे पण असं तुमच्यासारखं नाही एकाच स्क्रीनवर आणि ते 4 भिंतींच्या आत एकटं एकटं बसून ते काय नेटफ्लिक्स. आमचं ह्युमन्स आर सोशल बिंग्स हा फंडा मात्र क्लिअर होता. चला काळा थोडी मागे जाऊयात आणि आता पाहूयात आता काय काय होते ते. चला. यो यो. झुंजमुंज पाठ झाली झुंजमुंज पाठ झाली. उभेला लाली आली हे उभेला लाली आली. विरविरती रानात पाखर हे जीवाचं मैतर. ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चालत. दूर गेली नजर डोईवरती पदर. दूर गेली नजर डोईवरती पदर. त्याची लक्ष्मी शेताला आली बांधा बांधान. तिनं दिली भाकर खाऊन दिला ढेकर. तिनं दिली भाकर खाऊन दिला ढेकर. गोडी न्यारी त्या चटणीला आली आली आली. जीवाचा मैत्र ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चालत. कोण्या धनगरान वाजवला ढोल. तापलं खैताळ झांज गोल गोल. हे कोण्या धनगरान वाजवला ढोल. तापलं खैताळ झांज गोल गोल. उधळती भंडारा पायात गुलाल. खांद्यावर घोंगडी हालती रुमाल. गजर चालला चांग भल चांग भल. गजर चालला चांग भल चांग भल.
पाताळ देवाला पगडी सुखाचं पल्हाळ रिकामी दुरडी हे 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 हा कानूला पाताळ देवाला पगडी सुखाचं पल्हाळ रिकामी दुरडी सुखती पाकळ्या दुःखाच्या दरडी भक्तीची खंडोबा वाहतो पडी कुटू दे लंगराचा फाळ असा तुटू दे लंगराचा फाळ गजर चालला चांग भल हा गजर चालला चांग भल जळती दिवटी नाचती वात खेळती मुरली पोळती हात हे 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 हा. जळती दिवटी नाचती वात खेळती मुरली पोळती हात जागरणाची चंदेरी रात तिमडीला तुण्याची साथ होऊ दे मल्हारीचा गोंधळ माझ्या होऊ दे मल्हारीचा गोंधळ हा गजर चालला चांग भल असा गजर चालला चांग भल गजर चालला चांग भल गजर चालला चांग भल येलकोट गुरुदेवाच्या नावानं चांग भल
जय शिवाजी जय आर पण अचानक काय झालं? फोटो बरं आजोबा फोटोवरून आठवलं काय? की शिवराय सर्वांपर्यंत कसे पोहोचले म्हणजे आजही ते आणि त्यांच्या कथा सर्वांना कशा माहितीये अगं बाळा, ते पोहोचले ते त्यांच्या शायरांमुळे. ते शाहीर ज्यांनी महाराजांची महती अवघ्या महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात पोहोचवली. पण शाहिरांनी कसं काय अगं ते केलं त्यांच्या सुप्रसिद्ध पोवाड्यांनी. ते पोवाडे जे फक्त स्वरातून नाही तर मनातून निघायचे आणि ऐकणाऱ्याच्या काळजात स्वराज्य आणि आपल्या मातीसाठी अभिमान जागवायचे. चला पाहूयात. चला यो यो महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील सेन दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबारा झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. तो बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिथं जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. अरे बाबा सुभानअल्लाह. भौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं गोड दळ पायदळ फौज फाटालही पटकळ. अंगी 10 हत्तींचं बळ पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला शिर्डी. गावं लुटली देवळं उद्ध्वस्त केली. हया बहिणींची हातू लुटली. कोण कोण रोखणार हे वाद. आता शिवबाचं काही खरं नाही. तिकडं निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजांची सेना मुठभर खाण्याला कसं थोपणार. चिंतेत सगळे पंत सरदार. महाराज
आपला जीव मोलाचा आहे. काही दिवसांसाठी आपण एका आज्ञास्थळी निघून जावं. काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही. राजांचा जीव मोलाचा आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 73, परंतु भ्याळपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नाही. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, जन्माला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा, भेटीचा धाडा सांगावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बघुमान त्याला नाही जाण शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची आणि करेल काही कल्पना युक्तीची हजी, करेल काही कल्पना युक्तीची. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला आणि अशा या शामियानात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडाच्या संगतीला, सय्यद बंडाच्या संगतीला शिवबाच्या संगती महाळा, शिवबाच्या संगती महाळा, शिवबाच्या संगती महाळा, शिवबाच्या संगती महाळा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी. रोखून नजर ही बहिणी जिरा जिराजी, खानानं राजाला आलिंगन दिला आणि दगा केला. खानदा विमान मान्याला, खानदा विमान मान्याला कटरी सवाल गेला, कटरी सवाल गेला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चितखंड होते अंगाला, चितखंड होते अंगाला. खानाचा आवाज फुटा गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजांनी मोठा मंदिर भिजला ढकलला, समारा केला. त्याला त्यांना फाटलं पोटाला, त्याला त्याला खानाचा पुत्र बाहेर आला. बरं मी काय म्हणतोय आजोबा, काय काय त्या काळी ना कोणता सोशल मीडिया होता, न कोणते फोन्स होते. मग ही लोककला आणि ही गाणी ही कशी जपली गेली आणि आतापर्यंतच्या पिढीपर्यंत तरी कशी पोहोचली? अरे ती देणगी आहे आपल्या महाराजांची, आपल्या संतांची आणि आपल्या कलाकारांची, ज्यांनी आपली मराठी भाषा, संस्कृती, आपली लोककला आणि आपलं अस्तित्व जपलं गेलंय. हा आजोबा, आता बघा हा गवळण, भजन, वाघ्या मुरळी, जागरण गोंधळ हे सगळे आपल्या परंपरेचे कळस. कळस. माहितीये? आणि आजच्या परंपरेत लावणी म्हणजे तर शानच आहे. हा विषय का? मग काय म्हणता? होऊन जाऊ द्यायची एक झलक. म्हणजे काय? काय म्हणता मंडळी?
हो चला पाहू. यो यो अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
जेजुरी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची लगबग माझ्या रायाची लगबग माझ्या रायाची कडकी तुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची सासू का सासर प्रेम आई बापा वाणी घरामध्ये सुखी मी राजाची राणी सासू का सासर प्रेम आई बापा वाणी घरामध्ये सुखी मी राजाची राणी हरी ननंद माझी मोठी मायाची हरी ननंद माझी मोठी मायाची कडची तुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची साऱ्या या जगाला तू संजीवनी देते उग्र रूपा मागे सुद्धा वात्सल्य वाहते तुझ्या कृपा दृष्टीचे मी दान मागते गोंधळ मांडिते ग आई गोंधळ मांडिते आईच्या नावाचा गोंधळ मांडीला गोंधळाला ये आई गोंधळाला ये आई गोंधळाला ये नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी आधी माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी आधी माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी आज गोंधळ मांडला ग आज गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग 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 मस्त आली का नाही मज्जा खरंच म्हणजे काय काय नवीन बघायला भेटतंय आज मला. मग काय अरे एवढ्यावर खुश झाला वय हा अरे आणखी ले काय काय आहे काय काय नवीन? अरे आला का तू हे बघा बाबा याला पण परफेक्ट टायमावर यायचं होतं आलं बघा हे परफेक्ट टायमावर बघा आता हे बघा हे भारूड करते भारूड करून लोकांचं प्रबोधन करते लोकांना शिकवणी देते तर ऐकायचं का तुम्हाला मंडळी ऐकायचं का तुम्हाला चला मग होऊन जाऊ द्या दाखवून दे कलाकारी नमस्कार यावेळेस. विठूचा गजर हरिरामाचा झेंडा रोगला विठूचा गजर हरिरामाचा झेंडा रोगला वाळवंटी चंद्रभागीच्या काठी डाव मांडला काय ग म्हातारे गायला अंधार दिसत थांबा जरा चष्मा काढ ए थांब रे धर काय ग म्हातारे काय झालं बाया कशाला लावलं इथं भजन कीर्तन कशाला लावलं म्हणजे माझी मर्जी माझा नवरा मला 4 लोक थांबतो या तुझ्या भजन कीर्तना पायी त्याला आवाज बिरत नाही मेल्याला त्यात माझं भजन कीर्तनाची काय चुकी ग तुझं भजन घेऊन गाय किती मंदिरात मग अगं तुला नेमकी अडचण कशाची माझं भजन कीर्तनाची की तुझ्या नवऱ्याची मला नवरा नको ग बाई मला दाखला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दाखला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाखला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दाखला नको ग बाई हे थांब हा एवढी सर लोक जमले ती एवढी नका पाहुणे मंडळी आले ती चांगलं डॅन्स मी दाखवायचं काय हे ते तापुलत बसलाय रे म्हातारे या वयात तुला डान्स आणि बेन्स बघायचं आहे का मग महाराष्ट्राची लोकदार आहे ही संस्कृती आपल्याला जपायला हवी की नाही? सासूबाई ओ सासूबाई
आता ही कोण? नमस्कार. अहो काय तिथं घर गळतंय, छप्पर निघालंय, रंग उडाला आणि त्या पाण्याच्या मोटारीचं काम ते तर किती दिवस झाले पडले आणि इथं गाव भटकताय तुम्ही. बाया महाराणीला महलच पाहिजे की राहायला बाया. हो सांगा आता, लग्न संसार आल्यावर एवढं करावंच लागतं, त्यात कसला आलाय त्रास. बघितलं कशी 4 लोकात बोलली मला. दादा तुम्हाला म्हणून सांगते बाया, दुसऱ्या सांगितलं ना. अरे थांबा. वत ही या कानात ती त्या कानात घर संसार सोडलं ना आली इथं कोणतरी त्या थांबवायला या यांचं. आले 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 वा बाया लुगडा सांभाळा आधी. आले म्हणून इलाच यायचं होतं. गप्पे. आता आली आहे तर हिचं परिचय करून देतो तुम्हाला. ही आमच्या गावाची पत्रकार, शेतकऱ्यांची राणी सरकार, आग लावायचा जिचा कारोबार, तीच ती गणाबाई आमकार. गप्पे मुडदे, मीच सांगते. नाव माझं गणाबाई हमकर. रायमिंग नाही हो, माईक चेक देते. डोंबलं हिचं. बरं काय लावलंय तुम्ही? तुम्हाला काय वेळ आहे का नाही? तुला काय झालं? अहो तर घर बघा ना, गळतंय. पाऊल ठेवलं घर संपतंय, काय घर झालं. बाया बघितलं का कशी बोलती बघा 4 लोकात बाया. तशी खरंच म्हणते किंवा तुझी एवढंच घर आहे तुझं. तो निधी देत होता ना, तो कोणतो घ्यायची की निधी कोणतो? हा तीच ती काय ती गरम सेवक का काय म्हणतात बाया. आलत की घरात ते ग्रामसेवक. बाय गरम सेवक. अगं आडणी म्हातारे ग्रामसेवक असतं ते. मेले आडली म्हणतोस वैरे 4 लोकात. ते गरम सेवक काय आलत बघा पंचायत समिती मध्ये जा म्हणलं ते काय कागदपत्र द्या निधी घ्या म्हणा. बाया थांब जरा मीच घेते. हा मग ते पंचायत समितीत मी गेलते आणि मग ती काय कागदपत्र दिलं ते म्हणलं बाई तुझं दलिंदर रेषा खाली नाव नाही म्हणून तुला काय निधी देत नाही. समजू आता माझ्या सासूबाईंना. अहो दरिद्र रेषा नाही, दारिद्र्य रेषा. होय मेले तेच ते. आणि मग गेले मग कसं बघा गेलं अख्खं गावात दलिंदर आहे आमचं. ए म्हातारे काय करते का? अगं ते इंस्टाग्राम साठी रील काढते. कोणती का? ए धर पकड. डॅनी पंडितचं गाणं लाव इंस्टाग्रामला. अरे काय लाव गाणं. 1 2 3. झटपट पटापट लक्ष्मी करते अंतर, प्रसन्न होते अंतर आई झटपट पटापट. तू पण थांबव रे, काय वाजवतोयस. बरं घराचं तर झालं निधीतलं, मग काय अडचण आहे आता घरामध्ये तुझ्या? त्या देवाला देवघर ना अगं म्हातारे मग आता घरापाई तू नवरा सोडती काय? घरा पाहिजे नव. हे बघा की लग्नात घेऊन दिलंय एकच 10 वेळा आलटून पलटून घालते या. आलटून पलटून चांगलं नवीन नेटकं तर दिसतंय की. मेला चापून चपून नेसले म्हणून नवीन नेटकं दिसता येते. बरं मग तुझी नेमकी अडचण काय? नवरा घर लुगडं काय? अरे ते फाटलंय ना त्याला शिवाया दोरा नाही. मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. थांबा सासूबाई, ते भांडण वगैरे होत नाही. चला घरी स्वयंपाक केलाय, जेवण करून घ्या. आंबाड्याची भाजी आणि भाकरी बनवली आहे. 10 वेळा आंबाड्याची भाजी भाकर, आंबाड्याची भाजी भाकर. किती वेळा खायचं माया ते? हो तर सांगा, ही भाजी केली तर नको, ती भाजी केली तर नकोच. करावं काय माणसानं. घरी केलं तर खाईल ना. 10 वेळा ती पिझ्झा मागवत्या, बर्गर मागवत्या. कसं खायचं माणसानं ते? आता तुमचे जेवढे नखरे असतील तर मी तरी काय करायचं. मग घरी कर की एवढा रिकामा. अरे थांब तुला सांगते का बाया. अरे किराणा भरी एवढं भरती माहिती का डबे तरी काय करता येत नाही बाया. तुझी सून आहे ना बोलाय दिसायला शेवग्यावानी, बोलाकडू कारल्यावानी. बरोबर बोलतीस. तर मी म्हणलं होतं माझ्या भावाची पोरगी कर, पण तुला हे सदाशिव पेठेतलं गबाड आणायचं होतं. सदाशिव पेठेतलं नाही, नारायण पेठेतलं. मी गभाड. बघा तुमची तुलाच मैत्रीण. गबाड म्हणली. मी जेव्हा सून बघल ना, ऐक, मी जेव्हा सून बघल ना, उठ तिथं उठ, बस तिथं बस, आणि नाही बोलली ना डोलं मोठं करून दावन तिला. सांगा आता, त्या जिपऱ्यांमधून सुनेला डोळे दिसणार आहेत का. ए बाया माझं केसाला बोलू नका. फर्स्ट स्टेप रुटीन करते केसांचं मी. बरं भाजी चांगली बनवते तशी, खाल्ली आहे मी एकदा. मग त्या भाजीत अडचण काय तुझ्या? त्याला त्यालाची दार नाही. मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. अगं म्हातारे मग मला सांगा, आता
अडचण कसली? हा, नवऱ्याची नाही, घराची नाही, सुनीची नाही, जेवणाची नाही, लुगड्याची नाही. आणि जर का नवऱ्याची अडचण असेल तर सांग मला, त्याचा पंचायत समितीत नावच घेतो. थांबा. काय मेल्याचं नाव घेते बाय 4 लोकात. घे की नावच तर सांगायचंय. नाव कुठं? आता 5-5 पोर आहे, 3-3 लेख आहेत, कुठं नाव घेऊ लोक? 5 पोरं 3 लेके 8 तर इकडे झाले. मग काय झालं? अरे नाव घेणं का तू सांग की. घ्या सासूबाई. नको जाऊ द्या की. नाही जाऊ दे, लोकं नाही. बसल्या ती थांबा की. नाही जाऊन दे, नाही दे. सर व्हिडिओ काढते थांब. बाय, जाऊ दे कसं तरी वाटतंय बाय. आता नका. बरं जाऊ दे, थांब थांब घेते थांब. हा, सून केली पेटेतली बगदाड पडलं वाड्याला. सून केली पेटेतली बगदाड पडलं वाड्याला. दाखवला होता राजकुमार, बांधून दिला रेड्याला. बघितली का माझ्या सोन्याला कसं म्हणली? बघितली का तुम्ही? जाऊ दे थांबा, दुसरं घेते. हा, नाव घ्या म्हणता नाव घ्या म्हणता नाव काय सुचना. नाव घ्या म्हणता नाव घ्या म्हणता नाव काय सुचना. बाया कुणाचं नाव घेत काय म्हणता घेत कोण? अगं म्हातारे, आपण शहरात आहे, गावात थोडी. हे असं शोभतं का आपल्याला इथं बोलणं? आपलंच पुणे आहे की, तिथं काय ऊन आहे बाया. अगं पण तुला काय रीतभात? रीतभातीवरून आठवलं बाया. आता वय झालं हवं आमचं, पण पहिल्यापासून गुरूंच्या संतांच्या वाक्यावर चालले असते तर भलं नसतं का झालं. हे सगळ्या खिचडी काल्यामध्ये कुठं अडकत बसता तुम्ही तरी. आता तुम्ही बी परमार्थाला लागा, जरा देवा धर्माचं नाव घ्या. म्हणून तर सांगते, मला नवरा नको ग सकाळपासून पिंगळा येतो काय, तो जाग करतो काय, नुसतं झोपेतून जाग नाही करतो, योग निद्रेतून पण जाग करतोय. या संसारामध्ये आपण झोपलोयच की, डोळे झाकून रात्र करतोय आपण. आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे बघा की. आता ज्या महाराजांनी 12 बलुतेदारांना हाताखाली घेऊन स्वराज्याची स्थापना केली, ते 12 बलुतेदार आपल्याला माहिती पण नाहीत. ही खंत नाही का हो? मग आणि जे जे माहिती आहेत ना, ते सगळे लोककलाकार आपल्याला रस्त्यावरती दिसतात. ही दुरावस्था आपल्या लोककलेची काय आहे, याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीवरती एकच उपाय, आजची युवा पिढी आमच्यासारखे कलाकार असतील, तुम्ही सर्व श्रोतेजन असताल, तुम्ही आम्हाला मदत करायची. आम्ही जेवढं होईल तेवढं आमच्या बाजूने देऊ. आपण सगळे मिळून ह्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला जागा करूया. आपण विसरलोय अशातला भाग नाही, पण कुठेतरी आपलं दुर्लक्ष होत आहे. आपण मॉडर्न प्रत्येक गोष्टीमध्ये मॉडर्न जे आपण म्हणतो ना एलिमेंट घालण्याचा प्रयत्न करतोय, ते न करता जे आपली खरं साजूक सुख, ज्याला म्हणतात ना साजूक सुख, हे साजूकपणा आपण या संस्कृतीमध्ये ठेवूया, इतकंच बोलतो. आता काय करूया, आता आपण भगवंताचं नामस्मरण करू आणि पसायदानानं या सर्व आपल्या लोकधारेची आपण शेवट करूया. हां, सर्व कलाकारांना विनंती करतो, सर्वांनी स्टेजवरती या. ज्यांना ज्यांना वाटतं भगवंताने आपल्या 2 हात दिलेत, त्यांनी 2 हात वरती करा. ज्यांना डाऊट असेल त्यांनी खाली ठेवलं तरी चालतं. आले सर्व. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 हो, आता आपण राजारामांचं भजन घेऊया. आम्ही म्हणतो तुमच्या माझ्या मागं तुम्ही सर्वांनी म्हणावं. बाया होतं कधी कधी. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम.
सैदानासाठी हात जोडावे. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यते घोषावे तोषोनी मग जावे असा याने जे करांची व्यंकटी सांडो तया सत्तर वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो देवांची जतो ते राहो प्राणिगात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी अनवर्त भूमंडळी भेट तू होता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अनांचल मार्तंडे जे तापहीन ते सर्व सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईन तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवाये एक मने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया